रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। दिनांक 27 आणि 28 तारखेला मुखेड तालुक्याच्या 8ही मंडळात अतिवृष्टी झाली आणि खूप जास्त पाऊस पडल्यामुळे या तालुक्यातल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची ही मागणी आहे की त्यांना शासनाची मदत भेटली पाहिजे। आम्ही नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत आणि आम्हाला प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर असं कळतंय की 90% अधिक क्षेत्र हे बाधित आहे। त्यामुळे असा अहवाल शासनाकडे पाठवून मुखेड तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील सर्वच शेतकऱ्यांना राज्य शासनाचे अतिवृष्टीचे अनुदान सरसकट मिळाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे। सर, नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात नुकसान मुखेड तालुक्यात झालं आहे सर। 18 तारखेला ही आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर लगेचच 10 दिवसांनी म्हणजे 27 आणि 28ला अशी 2 वेळेस मुखेड तालुक्याच्या सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी नोंद झालेली आहे। सगळ्याच मोठ्या नद्यांना त्याचबरोबर लहान मोठ्या ओढ्यांना सुद्धा पूर आला होता। नदीकाठच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे।